सगळ्यात आधी आपल्याला हे बघायला हवं की या अप्रतिम लाडूंसाठी आपल्या स्वयंपाकघरात काय काय तयार ठेवायचं आहे. आपल्याला लागतील पौष्टिक तीळ जे या लाडूंचा आत्माच आहेत. मग नैसर्गिक गोडव्यासाठी सेंद्रिय गूळ, खमंगपणा यावा म्हणून साजूक तूप, एक छान सुगंध यावा म्हणून वेलची पूड आणि हो, कुरकुरीतपणासाठी थोडे सुके मेवे. पाहिलं किती कमी साहित्यात चवीचा केवढा मोठा खजिना दडलेला आहे. सगळं साहित्य जमलंय. आता खरी मजा सुरू होणार आहे, म्हणजे लाडू बनवण्याची प्रक्रिया. आणि ही कृती इतकी सोपी आहे ना की ऐकून आश्चर्य वाटेल. चला पाहूया तर. ही सगळी प्रक्रिया म्हणजे फक्त 5 सोप्या टप्प्यांचा एक प्रवास आहे. आपण तीळ भाजण्यापासून सुरुवात करू आणि थेट लाडू वळण्यापर्यंत पोहोचू. चला तर मग एक एक पायरी व्यवस्थित समजून घेऊया. तर पहिली पायरी तीळ भाजणे. एका कढईत तीळ घालून मध्यम आचेवर भाजा. काही वेळातच घरात एक खमंग वास दरवळू लागेल आणि तीळ तडतडायला लागतील. हा आवाज आला ना की समजायचं तीळ तयार आहेत. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुढच्या पायरीवर जाण्याआधी त्यांना पूर्णपणे थंड होऊ देणं खूप महत्त्वाचं आहे. आता थंड झालेले तीळ मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. पण थांबा, इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला त्याची एकदम बारीक पूड नकोय, तर जाडसर कूट हवा आहे. कारण या जाडसर टेक्स्चरमुळे लाडू चवीला एकदम उत्तम आणि मऊ होतात. आता वेळ आहे गुळाचा पाक बनवण्याची. कढईत तूप गरम करून त्यात गूळ घाला. मंद आचेवर त्याला अगदी शांतपणे वितळू द्या. चमच्याने हळूहळू ढवळत राहा. जेव्हा गुळाला असे हलके बुडबुडे यायला लागतील आणि तो थोडा चिकट वाटेल, तेव्हा लगेच गॅस बंद करायचा. आता आहे जादूची वेळ. गॅस बंद करून त्या गरम गुळाच्या पाकात तिळाचं कूट, वेलची पूड आणि आवडीनुसार सुके मेवे घालायचे आणि सगळं छान एकत्र मिसळून घ्यायचं. बघा, आपलं लाडवांचं सुगंधित आणि चविष्ट मिश्रण तयार आहे. आणि ही आहे शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची पायरी. मिश्रण गरम असतानाच हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि पटापट लाडू वळायला घ्यायचे. हव्या त्या आकाराचे लहान मोठे लाडू बनवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, मिश्रण थंड झालं ना की लाडू वळणं खूप कठीण होतं. चला आता काही खास युक्त्या पाहूया, ज्यामुळे हे लाडू अगदी मिठाईच्या दुकानात मिळतात ना तसे परफेक्ट बनतील. या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यामुळे चवीत खूप मोठा फरक पडतो. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आहे तिळाबद्दल. तीळ जर जास्त भाजले गेले तर लाडू हमखास कडू लागतात. म्हणून त्यांचा रंग हलका सोनेरी झाला आणि ते तडतडायला लागले की लगेच गॅस बंद करणं हेच योग्य. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुळाचा पाक. हा पाक जर जास्त वेळ शिजवला तर लाडू चक्क दगडासारखे कडक होतात. म्हणून गूळ वितळून फेसाळला की झालं. पाकाचा एक थेंब पाण्यात टाकूनही पाहता येतं. त्याची जर गोळी बनली की समजायचं पाक तयार आहे. अच्छा, समजा लाडू वळता वळता मिश्रण थंड झालं तर काळजी करायचं काहीच कारण नाही. असं होणं अगदी स्वाभाविक आहे. फक्त कढई पुन्हा मंद आचेवर ठेवायची आणि मिश्रण किंचितसं गरम करायचं. ते लगेच मऊ होईल आणि लाडू अगदी सहज वळता येतील. लाडू तर आता छान बनलेत, पण त्यांची चव आणि तो ताजेपणा टिकवून कसा ठेवायचा? चला आता त्यांच्या साठवणुकीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. जर व्यवस्थित हवाबंद डब्यात ठेवले तर हे लाडू आरामात 10 ते 15 दिवस टिकतात. म्हणजे याची चव बऱ्याच दिवसांपर्यंत घेता येते. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडू डब्यात भरण्यापूर्वी ते पूर्णपणे म्हणजे अगदी रूम तापमानाला थंड झालेले पाहिजेत आणि मगच त्यांना हवाबंद डब्यात ठेवायचं. असं केल्याने ते नरम पडणार नाहीत आणि मस्त कुरकुरीत राहतील.